पहिल्या महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्ष चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्णत्वास यायला हवेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे, त्यामुळे कमी कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत। मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यांचं निराकरण वेळेत करावं, तसंच मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत असंही त्यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री वॉरूममधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतलाय। वॉरूमच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 30 प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय। यापूर्वी झालेल्या 2 बैठकांमध्ये एकूण 33 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आलेला होता आणि यावेळेला सुमारे 135 मुद्द्यांवरती चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले। या निर्णयांवरील अंमलबजावणीची माहिती यावेळेला देण्यात आली। पुढची बातमी मत्स्य व्यवसायाच्या संदर्भातली आहे। मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करत आहे। विशेष म्हणजे शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलाय आणि हा दर्जा बहाल केल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज, किसान क्रेडिट आणि इतर बाबी प्राधान्याने मिळण्यास मदत झाली आहे। त्यामुळे मत्स्य व्यवसाय प्राधान्याचं क्षेत्र झाल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। राज्यामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत। समुद्रातील मासेमारी व्यवसायावरती लक्ष केंद्रित असलं तरी सुद्धा आज 40% मत्स्य व्यवसाय गोड्या पाण्यावरील व्यवसायामधून होतोय। यात वाढ करण्यासाठी या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। अमरावतीच्या मोर्शी या ठिकाणी महाराष्ट्रातील 4थं आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमात ते बोलत होते। पिढ्यानपिढ्या जे मासेमारी करतात त्यांनाही त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि त्यांनाही नवीन तंत्रज्ञान मिळालं पाहिजे, मासेमारीच्या नवीन संकल्पना तयार झाल्या पाहिजेत आणि मोठी रोजगाराची व्यवस्था देखील निर्माण झाली पाहिजे। या दृष्टीनं खरं म्हणजे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून आज आपण काम करतो। आता बातमी पुण्यातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब या उपक्रमाचं उद्घाटन झालं। पुणे हे मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे। इथे उच्च दर्जाच्या शिक्षण संस्था आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे। नियोजनबद्ध पद्धतीने आणि योग्य धोरणांच्या माध्यमातून इथे सक्षम इकोसिस्टीम उभारणं शक्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पुण्याचं नवीन विमानतळ आणि रिंग रोड या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेवरती सुमारे 3 लाख कोटींचा सकारात्मक परिणाम होणार आहे। तसंच महाराष्ट्राची स्पर्धा आता केवळ देशातील इतर राज्यांची नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पुढची विशेष बातमी बघूया। महसूल विभाग राज्याचा आर्थिक विकासाचा कणा आहे। गतिमानता, पारदर्शकता आणि तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे। राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग आहे। त्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। नागपुरातील महसूल परिषदेच्या चर्चासत्रात ते बोलत होते। या परिषदेमध्ये विभागीय आयुक्त प्रमुख असलेल्या समित्यांकडून विविध अहवाल सादर करण्यात आले। पुढची बातमी महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यासाठी अतिशय गरजेची आहे। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात अनेक प्रकल्प सुरू आहेत अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबवण्यात येतोय। राज्यातील नदीजोड प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून 90% निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी करण्यात आल्याचं विखे पाटील म्हणाले। तसंच दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित प्रकल्पांची कामं वेळेत पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। पुढची बातमी मनोरंजन विश्वासाठी महत्त्वाची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विविध पक्षांच्या मराठी सिनेमा संघटनेसोबत बैठक पार पडली। मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये अतिरिक्त शोज मिळवून देणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये स्थान मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरती समिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले। पुढची बातमी वस्त्रोद्योग क्षेत्रातून आहे। महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापाराची मोठी संधी निर्माण होणार आहे, कारण दक्षिण कोरियाचे महावाणिज्य दूत डोंगवान यू महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याशी त्यांनी चर्चा केली। महाराष्ट्रातील कापूस आणि दक्षिण कोरियातील टेक्स्टाईल मशिनरी याबाबत चर्चा झाली। महाराष्ट्र भारताचं पॉवर हाऊस आहे। उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया यांच्यात व्यापार वाढवण्यावरती भर देणार असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। तर या सगळ्या विशेष घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।